प्रमोद घेऊन जा. मॅडी मॅडी मॅडी, अगं आईस्क्रीम कमी खा ग, घसा बसेल तुझा. नाही बसणार सर, हे ब्रेकअपचं आईस्क्रीम आहे, मी रोज खाणार. हो, मग एक नाही दोन खा. मला सांग मॅडी, तू ही स्पेशल ऑफर तुझ्यासाठी सुरू केली आहेस ना? नो सर, आपल्या दोघांसाठी. विश्वास, शुभ्राचा फोन. हो सर, काय घोळ घालून ठेवलाय तुम्ही? आजोबा किती भडकलेत तुमच्यावर. का भडकले तर मलाही कळत नाहीये. त्यांनी बोलवलं म्हणून त्यांना भेटायला मी तिकडे आलो तर माझ्यावर वाटतील ते आरोप करत होते. मग दारोडा काय, जुगारडा काय, काय काय काही म्हणत होते मला. एक मिनिट, काय आय मीन का तुम्ही विचारलं नाहीत का त्यांना? दत्ताजींना कारण विचारण्यात काय अर्थ असतो का? बरं, मला वाटलं काल त्यांचं काहीतरी बिनसलं असेल, पण अजूनही ते माझ्यावर रागवलेले, त्याचा अर्थ मामला सिरियस आहे. हे बघ शुभ्रा, काल दत्ताजी मला जे काय बोलले त्यातलं एक अक्षरही खरं नाहीये. हा हो सर, हे मला माहिती आहे, पण आता त्यांना गैरसमज झालाय ना, आणि त्यांना कोण समजावून सांगणार? त्यांच्यासाठी त्यांना जी माहिती मिळाली आहे ती ऑथेंटिक आहे, आणि ती तुम्ही त्यांच्यापासून लपवली आहे, तितकंच खरं आहे. काहीतरी भलतच घेऊन बसलाय हा दत्ता. काय? दत्ताजी. पण आता हा जो गैरसमज झालाय तो दूर करावाच लागणार. सर, तुम्हाला माहिती आहे का, आता तर त्यांनी आईंना सुद्धा तुमच्याशी बोलायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे, आणि तुमचं नावही या घरात उच्चारून चालणार नाहीये. अरे बापरे, हे आता म्हणजे मलाच काहीतरी करायला हवं. नाही, मला एक नक्की माहिती आहे की दत्ताजींना पटवण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. बघच तू कसं पटवतो त्यांना. ते टेन्शन फक्त एवढंच आहे, काल ते मला जे बोललेत ना, ते आसावरी समोर बोलले तर ती माझं आयुष्यात कधी तोंड बघणार नाही. हे बाकी खरं आहे. तो काय ग शिवरा, आसावरीला हे सगळं खरं वाटेल? मला नाही माहिती, म्हणजे ही माहिती काढावी लागेल आता तुम्हाला सर. कसं? दत्ताजींनी मला घरात यायला बंदी केली. आता तू म्हणतेस माझं नावही त्या घरात काढायचं नाही, त्यात ते आसावरी माझा फोन उचलत नाहीये. आजोबांनी तुम्हाला घरात यायला बंदी घातली आहे, पण आईंना भेटण्यासाठी तुम्हाला घरात यायची गरज काय? अचानक बाहेर समोर येऊ शकता की, आणि मग आई बोलतील. घरात नाही आता अचानक. आलं लक्षात आलं. तू म्हणतेस तेच करतो. एकदा बोलतो तिथे. बाय बाय सर. काय झालं सर? अचानक कोणाच्या समोर जायचं तुम्हाला? आसावरीच्या. का? काय विचार नकोस मॅडी, मोठा घोळून बसलाय. त्या दत्ताला मी दारुडा, जुगारी, नास्तिक, फ्लर्ट, अजून काय काय वाटतंय. कालपर्यंत एवढा आवडत होतो मी की माझं लग्न लावायला निघाला होता. काल अचानक काय माझ्याबद्दल वाईट वाटायला लागलंय कोणाच ठाऊक. माझं नावही आता घरात घ्यायला बंदी केली त्यांनी. काय कळतच नाही मला काय झालंय. काय नक्की कोणीतरी कान भरलेत माझ्याबद्दल. कोणी केलं काय कळत नाहीये सर. म्हणजे मी कान भरलेत त्यांचे. काय? म्हणजे आपलं लग्न मोडलं म्हणून ते खूप चिडले ना. मला वाटलं तर ते ओरडतील तुम्हाला, म्हणून तुम्हाला वाचवण्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही दारू पिता, तुम्ही जुगारी आहात, तुम्हाला गर्लफ्रेंड्स आहेत खूप. मॅडी, आता ते तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत माझ्याशी लग्न कर म्हणून. तुझ्याशीच काय कोणाशीच लग्न कर असं म्हणणार नाही. तुला कळतं का तू काय घोळ घालून ठेवलास तो? फार त्याच्या नजरेतून उतरलो मी आता. मी काही होऊ शकत नाही आयुष्यात. तू कोणी सांगितलं तू तुला डोकं चालवायचंय? अरे देवा, आता हे हॅलो, मी अभिजित राजे तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत कार्यक्रमात, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आजचा आपला खास भाग आहे काही हटके पदार्थांचा.
मला सांगा, रात्री राहिलेला भात, भाज्या, पोळ्या यांचं आपण काय करतो? दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. पण याऐवजी आपण जर त्यात थोडा बदल केला तर एक नवीन पदार्थ तयार होतो ज्याची चव एकदम हटके असते. खरंच असावरी, तुझ्या हातचा फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी जरा हटकेच असते. पण शेळ्या भाज्यांचं काय करायचं ना काही कळतच नाही बघ. हो ना काकू, तेच दाखवणार आहेत आज. तर आज आपण बनवणार आहोत रात्री राहिलेल्या भाज्यांचे पराठे. अगं बाई, टीव्ही बिघडला की काय? काय चाललंय दोघींचं? ईश्या, आमच्या दोघींचं काय चालणार? गप्पा मारत होतो. शिळ्या पदार्थांचं काय करायचं ते आता मी तुमच्याबद्दलच विचारणार होते. का मी शिळा पदार्थ आहे? इश्य, काहीतरीच काय, तुम्ही अजूनही डॅशिंग आहात. असावरी, सकाळी मी काय सांगितलंय? नाव सुद्धा काढायचं नाही. कोणाचं? त्या चप्पल चोराचं. या घरात त्याचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिलेला चालणार नाही. तू तरी कशाला लिहून घेतेस त्या वायफळ गोष्टी? फेकून दे ती बाई. नको ना, किती छान छान पदार्थ सांगतात अभिजित राजे. तर तुमच्या घरी जाऊन आहे का? आमचा टीव्ही बिघडलाय. असते की नाही, शिळ्या पदार्थांपासून छान छान पुऱ्या पराठे कसे करायचे ना ते दाखवणार आहे. मी करून आणीन ना तुमच्यासाठी लगेच. नको मला ते तेलकट. मला माहितीये, पण तुम्हाला आवडतात चमचमीत पदार्थ. मी आणि ना करून. गरज नाही. मला काय हवं नको करून घालायला माझी सून आहे. पार्मेसन चीज आहे, ओके, रेड येलो पेपर, मागवतो सर. झुकिनी. ऑल राईट सर. मी जाते. मी नसताना अभिस किचनची काळजी घे काय. मी कायमचं अभिस किचन सोडून चालले आता. आणि तुझ्या मुन्नूची पण काळजी घे. हा, मुन्नू? हो, माझं लग्न पण नाही झालं अजून. अरे मग होईल ना लवकरच लग्न. आणि मला बोलव काय लग्नाला. संदीप, मी आता केले बर काहीच ना कायमची काळजी घ्या अभिस किचनची. आणि स्वतःची पण काळजी घ्या. बाय. मॅम, नको नको संदीप, मला नको थांबू. मॅम मी विश्वास. विश्वास नको थांबूच रे मला. हो, मी तुम्हाला कुठे थांबवतोय? हो मॅम, मी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणायला आलोय तुमच्या फ्युचर साठी. ऑल द बेस्ट मॅम. आणि हो, आमची आठवण ठेवा. कोण विश्वास? मी काय एवढी सेल्फिश आहे का? मी जाते. हा, हो मॅम, या. मी निघते बर का. मी कायमची जाते आता इथनं. मॅडी, येस सर. येस सर. सर, मला वाटत होतं सर तुम्ही मला थांबवणार म्हणून. ओके सर. पर्स राहिली तुझी. ऐक ना मॅडी, हा सर. येस सर. तू एवढी चिडून रडून चाललीयस, काय झालंय? सर, तुम्ही मला मगाशी किती बोललात सर. अच्छा, मी बोललोय म्हणून तू निघून चाललीयस? मी एवढ्या प्रॉब्लेम मध्ये माहित असून सुद्धा मला एकट्याला टाकून? सर, नो काय नो, चाललीस की? तुम्ही थांब म्हणलं तर मी थांबेन सर. थांबू ना सर. ऑफकोर्स मॅडी, तू निघून गेलीस त्या अभिज किचनचं काय होणार? येस सर. मग आणि मी नसेल तर तुमचं पण कसं होणार सर? सर, माझ्यामुळे सर खूप प्रॉब्लेम झाला ना, तर मीच तो सॉल्व्ह करते. मी जाते आणि ग्रँडपांना सांगते. नो 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 नो, तू काही करणार नाहीयेस. मी समर्थ आहे. माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला कळलेलं आहे आणि मला माहिती आहे मला कधी काय करायचंय. काय करणार सर? आपल्याला दत्ताला आवडणारे चमचमीत पदार्थ तयार करायचे आहेत.
वा, मॅडी. सो फायनली सगळ्या डिशेस रेडी झालेल्या आहेत, त्या सुद्धा दत्ताच्या आवडीच्या. सर ग्रँडपांना आवडतो तसं मला पण पिझ्झा खूप आवडतो. मी जाऊ का घेऊन त्यांच्यासाठी? आम्ही दोघं मिळून खातो. नो 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 मॅडी, सध्या तुम्ही एकत्र येणं मेरे सेहत के लिए हानिकारक आहे. तुझ्यासाठी वेगळा पिझ्झा बनेल, पण हे सगळं दत्ताच आहे. गॉड, एवढं सगळं सर? माझा पण एवढा सगळा राग आला ना त्यांना, तो जायला नको. जा आपल्या कामाला जा. पार्सल नेऊ ना? येस ऑफकोर्स. पण विश्वास, मला वाटतं तू बाईकवर जा. ओके सर. गरम असताना डिलिव्हरी झाली पाहिजे. येस सर. हे विश्वास, एक मिनिट. अगं बस बस बस, मी बघते तू काम करतेस ना. थँक्यू आई. पार्सल मॅडम. पार्सल? शुभ्रा, तू काही पार्सल मागवलंस का बाळा? मी काय नाही, काहीच नाही. अहो आमचं नाहीये. मला बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही कोण आले का? आजोबा, मी ऍक्च्युली मी एक पार्सल मागवलं होतं, ते आलंय. मला बोलायचंय तुझ्याशी. अहो मी नाही बोलू शकत तुमच्याशी, बाबा नाराज आहेत खूप. थांब थांब, हे घे नाराजसाठी. बाबांसाठी पिझ्झा आहे. पिझ्झा? आजोबा, तुमच्यासाठी पिझ्झा मागवलाय मी, तो आलाय. आई द्या ना मला पिझ्झा. हो हो देते. हो मीच मागवलेला. आई, गैरसमज झालाय तर तो बोलूनच दूर होणार ना. तुम्ही बोला त्यांच्याशी, आजोबांना मी बघते. आई प्लीज. अगं देतेस ना पिझ्झा? हा काय, आलेच घेऊन आजोबा. पिझ्झा? असे का आलाय तुम्ही? तू काय करू? एक तर कालपासून तू फोन उचलत नाहीयेस. दत्ताने घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून सांगितलंय. एवढा मोठा घोळ बसला आयुष्यात, कसा दिसतो तू? कालपासून विचार करून डोकं फुटायची वेळ आली माझी. हे घ्या गरमागरम पिझ्झा. तुम्हाला आवडतो ना खूप? कुठून मागवलाय का? ते आपल्या घराजवळ एक रेस्टॉरंट आहे, तिथून मागवला. अरे वा वा, मस्त आहे का पिझ्झा? त्या चप्पल चोराच्या हॉटेलपेक्षा 10 पटीने जास्त चविष्ट आहे. आता बरी कोणाची गप्पा मारतेस ग? बाबा ते मी अहो मी पार्सल मागवलं ना, तर आई काय गप्पा नाही मारत आहेत. हो बाबा, मी पार्सल घेते. अहो ते बॉक्स त्या सगळे. नाही सगळे नाही ना, म्हणून तर आणलेत मी. एक दिन म्हणजे मला बोलता येईल ना. पिझ्झा? अहो सहजासहजी निस्तराला काय साधा सुद्धा गोळ घातलाय का हा? तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? म्हणून तर तुला सॉरी म्हणायला आलोय ना. मला काय सॉरी म्हणताय? त्या बिचाऱ्या मॅडीताईंचं तुम्ही मन दुखवलंय, त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे. हो तुम्ही लग्नाला आधी त्यांना हो म्हणाला आणि नंतर नाही म्हणाला. अहो पोरखेळे का? मी हो म्हणालो नव्हतो. अहो कमाल करताय तुम्ही. पार्टी नाही का दिली त्या दिवशी? मॅडीने दिली होती, मला काहीच माहित नव्हतं. अहो पण पार्टीत तर तुम्ही चांगले हसत खेळत होतात. त्यांच्या शेजारी पासून गिफ्ट घेतलं तरी वरती तुम्ही म्हणताय तुम्हाला माहित नव्हतं. शोभतं का तुम्हाला हे? अरे आणखी काय काय मागवलंय? ते बॉक्स द्या. बरंच काही मागवलंय आजोबा. तुम्ही पिझ्झा खा ना, मग मी तुम्हाला देते आणखी काहीतरी. पिझ्झा? पार्टीचं मला खरंच माहित नव्हतं.
हो असं काय करताय तुम्ही? आमच्या घरात नाही का तुमच्या लग्नाची बोलणी झाली, बाबांनी तुम्हाला विचारलं, तुम्ही हो म्हटलं. किती आनंदात होतात त्या दिवशी, पाहिलंय ना मी. म्हणजे आधी लग्नाला तुम्ही हो म्हटलं आणि नंतर तुम्हीच नाही म्हटलं. आमच्या बाबांना राग येणारच ना हो. मी हो म्हणालो कारण मला माहित नव्हतं बाबा मॅडी बद्दल बोलतायत ते. मग असा कसा होकार दिलात तुम्ही? तुला काय वाटतं का दिला असेल होकार? त्या मॅडी त्यांना किती त्रास होत असेल कल्पना आहे का तुम्हाला? ते इथे आल्याने काय काय बोलत होत्या माहितीये बाबांना? अहो, तुम्ही दारू पिता, तुम्हाला कसले कसले छंद आहेत. खूप दुखावल्या गेल्यात होत्या म्हणून बोलत होत्या असं. नाही ग बाई, ती वेडी आहे. तिला एखाद्याचं भलं करायचं असताना त्या भानगडीत हे असले घोळ घालून ठेवते. काल हे असंच झालं. म्हणजे आमचं लग्न गैरसमजुतीतून ठरलंय हे तिला खरं तर सांगायचं होतं. पण दत्ता असावरी ऐकून तर घे माझं. त्या दत्ताजी तिच्यावर चिडले, ती माझ्याबद्दल संतापून बोलायला लागले. त्यात ती गांगरली आणि मग मला वाचवण्यासाठी भावनेच्या भरात काय वाटेल ते बोलायला लागले आणि मी अडकलो. मग त्या काय काय बोलत होत्या? आता हे सगळं असं काही बाई ऐकल्यावरती बाबांना राग येणारच ना. किती पार्सल मागवले? पैसे काय झाडं लागतात? एवढं आलंय ते आठवडाभर खायला लागेल. असावरी मी शिळ खाणार नाही सांगून ठेवतो. हो बाबा. अगं एवढी सगळी पार्सल घेऊन आलाय, त्याला पाणी तरी विचार. कमी देऊ? नाही थांबा थांबा थांबा. मी ते 2-3च बॉक्स आहेत ना, मी विचारलं मगाशी त्यांना पाणी हवंय. आई पाणी हवंय का त्यांना? नकोय ना? हे नकोय त्यांना पाणी. तुम्ही खा ना, छान आहे ना. अजून देऊ तुम्हाला? नको गो बाई, आधी हात संपू दे. मॅडी इथे येऊन जे काय बोलले तसं खरंच काही नाही अगं. हे असली व्यसनं असले छंद खरंच काही नाही. मला मी हवं ते शपथ घेऊन सांगतो. अहो त्याची काही गरज नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर. परत बोल, मला ऐकून आलं. माझा विश्वास आहे तुमच्यावर. जरा मोठ्याने बोल, कानात हवा गेले बहुतेक माझ्या. बोल ना. नको नको, ऐकून येणार, कानात हवा गेली ना तुमच्या. इकडे का असावरी? आले बाबा. पार्सल देताना किती बडबडतोय हा मुलगा. मग आजपासून मला अस्पष्ट आवाज येतोय. घरची काही अडचण सांगत बसला का तुला? तुझा चेहरा पाहून लोकांना आपली दुःख सांगावीशी वाटतात. जाऊ दे, हे 10 रुपये दे त्याला. खरं म्हणजे हे असं देणं मला पटत नाही, पण एवढे बॉक्स उचलून आणले बिचाऱ्यानं, काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे ना. हो बाबा. ₹10 दे, मला दे ते. तुम्ही उगीच एवढं ओझं घेऊन आला तो. बरं झालं आलो. तुझा माझ्यावर विश्वास आहे हे तरी ऐकायला मिळालं. आत्ताचं येणं सफल झालं. परत फोन उचलला नाहीस ना, रोज ही असली पार्सल येतील तुझ्या घरी. अगं बाई नको. सांभाळून.